श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव ओम नमो पार्वती पते नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, आज आपण कार्तिक महिन्यातील बुध प्रदोषचे काही उपाय आणि महात्म्य पाहणार आहोत. प्रदोष व्रताचे प्रकार काय याची सविस्तर माहिती पाहूया. प्रदोष शब्दाचा अर्थ बघा. प्र म्हणजे प्रखरयुक्त, अतिशय लक्षणीय. प्रदोष म्हणजे दुर्गुण, पाप होय. म्हणजे ज्या वेळेस एखादा दुर्गुण किंवा पाप अतिशय प्रखर असतो त्यावेळेस त्याची गणना प्रदोषात होते. अशा वेळी तो दोष जाण्यासाठी तितकंच प्रभावी उपाय करणे महत्त्वाचे असते. म्हणून त्यासाठी प्रदोषव्रत हा एक खात्रीशील भगवान शिवाचा उपाय आहे. मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये प्रदोषव्रत हे मनुष्याच्या कल्याणासाठी केले जाते असे म्हटले आहे. हे व्रत भगवान शिवशंकरांच्या पूर्ण परिवारांची कृपा प्राप्त करण्यासाठी केला जातो. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि संपूर्ण परिवाराची पूजा करण्याचे एक विधान आहे. भगवान शिवाने या व्रताचे महत्त्व सर्वप्रथम सती माता यांना सांगितले. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील समस्या सुद्धा दूर होऊ शकतात. कठीणातील कठीण इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की 11 किंवा 36 प्रदोष केल्याने त्या व्यक्तीची इच्छा लवकर पूर्ण होते. तर प्रदोष व्रत करण्यासाठी आपल्याला प्रदोष दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचे आहे. भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाणे जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावरती 1 लोटा जल प्रथम समर्पित करून बेलपत्र समर्पित करावे. या ठिकाणी बेलपत्र आदल्या दिवशीच तोडायचे आहे. साखर मिश्रित दूध, धूप, दीप, चंदन, शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मनोभावे भगवान शिवशंकरांना आपल्या मनातील इच्छा सांगून संकल्प घ्यायचा आहे. तर 4-5 प्रदोष होईपर्यंत ती तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल. कार्तिक महिन्यातील 13 नोव्हेंबर 2024 रोजी बुधवार रोजी शुक्ल पक्षातील प्रदोष व्रत आलेला आहे. त्रयोदशी तिथी 13 नोव्हेंबर बुधवारी दुपारी 1:01 चालू होत असून 14 नोव्हेंबरला सकाळी 9:43 समाप्त होत आहे. तर प्रदोष काल हा 13 नोव्हेंबरला बुधवारी आपल्याला पूजाविधी व्रत करायचे आहे. बुधवारच्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:28 पासून 8:07 पर्यंत अतिशय शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तातच आपल्याला पूजाविधी करायची आहे. सोमवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिवशंकर कैलासावर निवास करतात. सोमवारचा प्रदोष पडतो तेव्हा आपली इच्छा पूर्ती होत असते. मंगळवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिवशंकर काशीमध्ये निवास करत असतात. मंगळवारचा प्रदोष आपली रोगमुक्ती होत असते. बुधवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिवशंकर रजत भवनमध्ये निवास करत असतात. बुधवारचा प्रदोष आपली प्रत्येक कामना पूर्तीसाठी असतो. गुरुवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिवशंकर गंगाच्या स्थलावरती निवास करत असतात. गुरुवारचा प्रदोष हा शत्रूंचा नाश करणारा प्रदोष असतो. शुक्रवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिवशंकर नीलकंठवर विराजमान होत असतात. शुक्रवारचा प्रदोष सुख समृद्धी देते. शनिवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिवशंकर शमीच्या वृक्षाखाली निवास करतात. शनिवारचा प्रदोष संतानापासून सुख देत असतो. आणि रविवारचा प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिवशंकर बेलपत्र वृक्षाखाली निवास करतात. रविवारचा प्रदोष जो कोणीही दुनियामध्ये आपले काम पूर्ण करू शकत नाही ते रविवारचा प्रदोष मनोभावे केल्याने पूर्ण करतो. कार्तिक महिन्यातील बुध प्रदोष दिवशीचे काही शिवपुराणातील, विष्णू पुराणातील तसेच आध्यात्मिक पुराणातील काही प्रभावशाली उपाय. हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकट, दुःख, त्रास दूर होतील. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. नंबर 1. शिवपुराणातील विष्णू पुराणामध्ये स्पष्ट असे म्हटले आहे, खूप कष्ट करता, मेहनत करता पण लक्ष्मी येत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, घरामध्ये सुख समृद्धी शांती नसेल, शेतीमध्ये फायदा होत नसेल, एवढे दुःख तुमच्या जीवनामध्ये आहे. तर कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला प्रदोष दिवशी, कुठल्याही दिवशी येणाऱ्या प्रदोष दिवशी जी तुळस असते तर तिथे सुकलेले वाळलेले 7 छोटे छोटे लाकडे घ्यावेत आणि त्याचा कच्चा धाग्याने बांधून घ्यावे आणि त्याच्यापासून एक दीपक बनवावा. त्या दिव्यापासून शुद्ध गाईचे तूप टाकावे आणि हा दिवा भगवान शिवाच्या मंदिरात, या ठिकाणी फक्त भगवान शिवशंकरांचे मंदिर असे काही नाही तर कुठल्याही मंदिरात
विष्णूंच्या मंदिरात, श्रीरामांच्या मंदिरात, श्री गणेशाच्या मंदिरात, नारायणांच्या मंदिरात, कुठल्याही मंदिरात जाणे जमत नसेल तर घरातील मंदिरामध्ये संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुलसीचा हा दिवा मनोभावे जो व्यक्ती दीप प्रज्वलित करतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही संपदाची कमी होत नाही. नंबर 2, भगवान शिवशंकरांच्या शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की कार्तिक महिन्याच्या प्रदोष दिवशी किंवा संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे व्रत कोणते आहे? सगळ्यात एक मोठा महत्त्वाचा नियम आहे ते सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करावे आणि दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे दीप प्रज्वलन करणे. दानपेक्षा कार्तिक महिन्यामध्ये कुठलेही मोठे महत्त्वाचे दान नाही. नंबर 3, कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत जो काही प्रदोष पडेल, सोमवार पडेल, शिवरात्र पडेल, प्रयास करा की तुम्ही खूप मोठ्या कष्टात आहात, तुमचे दुःख त्रास संपत नसेल तर फक्त एक बेलपत्र आणि एक शमीपत्र घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जावे. तुम्हाला तिथे जाणे जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावर केले तरी सुद्धा चालेल. तर एक बेलपत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करावे आणि एक शमीपत्र भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत समर्पित करावे. भगवान शिवशंकर तुमचे सर्व दुःख दूर करतील. नंबर 4, कार्तिक महिना चालू आहे तर कार्तिक महिन्यातील प्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये बाबा भोलेनाथांचे स्मरण करत श्री शिवाय नमस्तुभ्यम एक दीप दान करत आहात, बेलपत्राच्या झाडाखाली एक दीपक दान करत आहात, प्रज्वलित करत आहात, पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करत आहात, प्रज्वलन करत आहात, आवळ्याच्या झाडाखाली दीपदान करत आहात, तर तुम्ही मनोभावे लावून बघा. बाबा भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या दीपकसारखे उज्ज्वल प्रकाशमय करतात. नंबर 5, शिवपुराणात असे म्हटले आहे की कार्तिक महाराजांनी तारकासुराचा ज्यावेळेस वध केला होता 33 कोटी देवांनी षडानंद कार्तिकीय यांना वर प्रदान केला. लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंनी षडानंद कार्तिकीयांना म्हटले, हे स्कंददेव, हे कार्तिकीय, कार्तिक महिन्यामध्ये जो दीपदान करतो त्याच्या घरामध्ये कधी संपदेचे कमी राहत नाही. कार्तिक महिन्याचे महत्त्वाचा भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मींनी म्हटले तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले माता ब्रह्मानी बरोबर. तसेच देवादिदेव महादेव माता पार्वती बरोबर प्रकट झाले आणि त्यांना वर प्रदान केला की चुकून जरी बेलपत्र आणि शमयपत्र दोन्ही एकत्र एक साथ तुमची बहीण अशोक सुंदरी आणि तुमच्या परमपिता देवादिदेव महादेवांना समर्पित करेल त्या व्यक्तीच्या घरामध्ये कुबेर आणि भांडार भरले जाईल. नंबर 6, शिवमहापुराण कथा एक सांगते की रोज मंदिरात जावे. तुम्हाला रोज मंदिरात जाणे जमत नसेल तर घराच्या शिवलिंगावर तरी रोज एक लोटा जल अर्पण करावे. शरद पौर्णिमेपासून कार्तिकीय पौर्णिमेपर्यंत एक नियम बनवावा की भगवान शिवाच्या शिवलिंगावरती एक लोटा जल, एक अखंड अक्षताचा दाना अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित केल्याने केवळ एक अक्षताचा दाना सहज 1 महिना अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करा. तुमच्या मनातील कामना करत बाबा मी दिशा बदलून पाहिली, दुकान बदलून पाहिले, व्यापार बदलून पाहिले, घर बदलून पाहिले, शेतामधील सर्व पीक बदलून पाहिले, सर्व काम बदलून पाहिले, पण माझी दशा काही बदलली नाही. आता हा मी एक अक्षता दाना समर्पित केला आहे. तर याचे महत्त्व अगोदर मी तुम्हाला सांगते. स्वयं अन्नपूर्णा माता काशीच्या पवित्र भूमीमध्ये विराजमान होऊन नंदीवर बसून आलेल्या देवादिदेव महादेवांच्या साक्षी म्हणते की भोले बाबा, हे शिव, हे शंकर, हे विश्वनाथ, हे विश्वाचा भरणपोषण करणारा विश्वनाथ आहेस. मी तुम्हाला काय देऊ ज्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाचे कल्याण होईल आणि तुमची कृपादृष्टी माझ्यावरती राहील आणि माझी ही दशा बदलेल. दुनियामध्ये काही लोक म्हणत असतील भगवान शिवशंकरांना सोने देणे, पैसे देणे, हिरे मोती देणे हे नाही तर कल्याण का अंत मनात आहे. अन्नपूर्णा माता म्हणत आहे की काय प्रदान करो. भगवान शिवशंकर हसत म्हणतात की अन्नपूर्णा, केवळ एक अक्षता प्रदान केल्याने मी तुझी दशाही बदलू शकतो आणि दिशाही बदलू शकतो. तर केवळ एक अक्षताच्या दानाचे एवढं महत्त्व आहे. म्हणून कार्तिक महिन्यामध्ये तुम्हाला प्रदोष दिवशी एक लोटा जल आणि एक अक्षता मनोभावे तुमचा संकल्प करून मनोकामना करून
अर्पण करायचा आहे. नंबर 7, शिवमहापुराण कथा असे म्हटले आहे की आठवड्यातून एका महिन्यातून एक एक अखंड चावल म्हणजे अखंड तांदूळ, एक सफेद फूल, भस्म नसेल तर पांढरे इबीत असते भगवान शिवशंकरांना समर्पित करावे असे म्हटले जाते. सतत तुमचे हे दुखणं ते दुखणं चालू आहे. एक आजार झाल्यानंतर दुसरा आजार उद्भवत आहे. मोठ्या मोठ्या दवाखान्यात दाखवले तरी त्याच्यावर इलाज होत नसेल. हळूहळू त्याचा हा श्रद्धा आणि विश्वासाने उपाय केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. नंबर 8, कण्हेरीचे फूल भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे. कण्हेरीच्या फुलाची माळ भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती जिथे जलाधारी आहे तिथे भगवान शिवाच्या 5 मुली असतात. तिथून शिवलिंगापर्यंत कण्हेरीच्या फुलांची माळ स्पर्श करत अर्पण केल्याने पती पत्नीमध्ये कितीही भांडण तंटे वादविवाद होत असतील तर भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने मनोभावे हा उपाय केल्याने त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील, सांसारिक जीवनातील, पती पत्नीतील जे काही अडथळे, वादविवाद, वारंवार भांडण तंटे होत असतात, तलाकपर्यंत त्यांचे नाते गेले असेल तर त्यातून मार्ग दाखवतात. यामध्ये फक्त पतीची चूक असते असे काही नाही. यामध्ये दोघांचीही चुका असतात. कधी पतीची चूक असते तर कधी पत्नीची चूक असते. तर वैवाहिक जीवनातील नाते हे दोघांनी मिळून समजून सुखी संसार हा करायचा असतो असे शिवपुराण कथेत विशेष म्हटले आहे. नंबर 9, वैवाहिक जीवन सुखी ठेवण्याचा उपाय. वैवाहिक जीवनात तणाव वाढला असताना प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवशंकरांना विधिवत पूजा करून गुलाबाच्या पानांचा रस मनोभावे अर्पण करा. त्यानंतर माता पार्वतीच्या चरणी अर्पण करा. पूजा आटोपल्यानंतर पती पत्नीने थोडासा रस घेऊन डोळ्यांना लावावा असे मानले जाते. असे केल्याने देवादिदेव महादेव आणि माता पार्वती वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करून जीवनामध्ये सुख समृद्धी येते, आनंदी वातावरण निर्माण करते. नंबर 10, पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे आणि वैचारिक मतभेद होत असल्यास प्रदोष व्रताच्या दिवशी 21 लाल गुलाबांना चंदनाचा सुगंध लावावा आणि प्रदोष काळामध्ये पती पत्नीने प्रत्येकी एक फूल ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढते. प्रत्येक गोष्ट श्रद्धेने आणि विश्वासाने केली ती नक्कीच पूर्ण होते. 11, वैवाहिक जीवनात सुख संवाद राखण्यासाठी, सुख आणि शांती जीवन जगण्यासाठी प्रदोषच्या दिवशी पती पत्नीने गुळाचे शिवलिंग करून विशेष रुद्राभिषेक करावा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात असे आध्यात्मिक पुराणात म्हटले आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो पार्वती पते नमः हर हर महादेव टाईप करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हर हर महादेव. शिव शिव शिव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.